दीक्षा आणि दक्ष दुपारी गोव्याला जायला निघणार होते. सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर सगळे जमले होते. दीक्षाला दक्ष फिरायला घेऊन जातोय म्हटल्यावर नितीनची आई चरफडत होती. कारण दक्षची कुठलीच गोष्ट साधीसुधी नसायची. याआधी नितीनच्या आईने त्याला कितीतरी वेळा नितीनसाठी या ना त्या गोष्टींची गळ घातली होती, पण त्याने सरळ नकार दिला होता. दुसरीकडे नितीनही चांगला संतापला होता. का संतापणार नाही? जी स्वप्न त्याने दीक्षासोबत पाहिली होती त्यांच्यावर आज दक्ष हक्क सांगून गेला होता. ज्या दीक्षाला नितीन आपल्या बेडवर सजवण्याची स्वप्न पाहत होता, तीच दीक्षा आज दक्षसोबत हनीमूनसाठी निघाली होती आणि नितीन काहीही करू शकत नव्हता. जरी त्याला माहीत होतं त्याचं नातं कसं आहे, तरीही मनात जेलसी होतीच. त्यात आजकाल प्रियाने त्याच्या मागे लग्नासाठी तगादा लावायला सुरुवात केली होती, त्यामुळे तो अजूनच वैतागला होता. दिव्या आणि आत्या मात्र दोघांना चिडवत होते. आत्यांना का कोण जाणे, पण दीक्षाच दक्षला साथ देऊ शकते हा विश्वास वाटायला लागला होता. दुपारी लंच करून दीक्षा दक्ष एअरपोर्टवर जायला निघाले. गाडीत दक्ष मोबाईलवर चिकटला होता, तर दीक्षा शांतपणे बाहेर बघत होती. गोव्याच्या फ्लाईटने टेक ऑफ घेतला आणि इकडे दीक्षाच्या विचारांनीही, ही चांगली संधी आहे माझ्यासाठी. दक्ष नक्की कसा आहे आणि का असा वागतोय ते जाणून घेण्याची. हो, तसंच करते, दीक्षाने मनाशी ठरवलं. फ्लाईट लँड झालं आणि दोघे बाहेर आले. दक्षने बुक केलेली गाडी आणि ड्रायव्हर त्यांना रिसिव्ह करायला बाहेर उभे होते. या मिसेस कारखानेस, दक्षने कुस्तीत हसत गाडीचा दरवाजा उघडला तशी दीक्षा त्याला रागीट लूक देत आत बसली. दक्षने त्यांच्यासाठी मिरामारच्या गोवा मॅरियट रिसॉर्ट अँड स्पामध्ये बुकिंग केलं होतं. दक्ष रिसेप्शनवर आला तशी तिकडची रिसेप्शनिस्ट त्याला पाहतच उभी राहिली. हॅलो सर, वेलकम आफ्टर अ लाँग टाईम, तिने हसून त्यांचं स्वागत केलं. दीक्षा दोघांकडे पाहत होती. रूम की आणि कार्ड घेऊन दक्ष दीक्षाला घेऊन लिफ्टमध्ये गेला. त्यांचा फ्लोअर आला तशी दीक्षा बाहेर आली. दे आता, तिने हात पुढे केला. काय? दक्षने विचारलं. माझ्या रूमची की. आय होप तू 2 रूम्स बुक केल्यात वेगळ्या, दीक्षा म्हणाली. वेळ लागलंय का बायको? हनीमूनला आलेलं कपल वेगवेगळ्या रूममध्ये थोडीच राहतं. आणि माझे काही पैसे वर आलेत का तुझ्यासाठी एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये सेपरेट रूम बुक करायला? चल चुपचाप रूममध्ये, दक्ष तिच्यावर डाफरत म्हणाला तशी दीक्षा पाय आपटत त्याच्या मागे गेली. रूममध्ये आल्यावर मात्र तिचे डोळे विस्फारले. एवढी प्रशस्त आणि लॅविश रूम तिने आजपर्यंत बघितली नव्हती. रूम कसली स्वीटच होता तो. तिला असं डोळे फाडून आजूबाजूला बघताना पाहून दक्ष हसत तिच्याजवळ गेला. घे घे, बघून घे हां, सगळं नीट. कधी पाहिलं नसशील ना, त्याने कुचकटासारखं तिला ऐकवलं. माझं जाऊ देत, तुला सवयच असेल ना अशा ठिकाणांची. आजवर कितीतरी गर्लफ्रेंड्सना घेऊन आला असशील ऐश करायला. दीक्षाने हे टोमणा मारून घेतला. जास्त आवाज करायचा नाही, दक्ष चिडला. नाही तर काय करशील? दीक्षाने तोऱ्यात विचारलं. ज्या खोट्या हनीमूनसाठी आपण आलोय ना बायको, तोच खरा खरा करून दाखवेन. यू वॉन्ट सी? दक्ष शर्टचे बटन काढत म्हणाला तशी दीक्षा गडबडली. चल दूर हो, ती लांब जात म्हणाली. तसा दक्ष हसायला लागला. चिल बायको, तसं पण तुझ्यासोबत कोणाला हनीमून सेलिब्रेट करायचं इकडे? एवढे एक से एक हॉट ऑप्शन्स असतात. रिलॅक्स, 4 दिवस मजा मारून घे. घरी गेल्यावर परत अडायचंच आहे तुला. तिच्याकडे कटाक्ष टाकत दक्ष फ्रेश व्हायला निघून गेला. आला मोठा हनीमून साजरा करणारा माकड, नाही घुबड आहे एक नंबरचा. दीक्षाने मनोमन त्याला शिव्या घातल्या. तिला भूक लागली होती. ती तिकडच्या सोफ्यावर मेन्यू कार्ड चाळत बसली. दक्ष बाहेर आला तेव्हा दीक्षा तोंडात बोटं घालून मेन्यू कार्डकडे फुल फोकसने बघत होती. तिथल्या डिशेस आणि त्यांच्या प्राइजेस पाहून तिचे एक्सप्रेशन बदलत होते. असं नव्हतं की ती गरीब घरातली वगैरे होती, पण मौज मजेसाठी पाण्यासारखा पैसा उडवणं तिला पटत नव्हतं. तिचे नखरे दक्ष पाहत होता आणि त्याला तिचं हसू येत होतं. अभ्यास करून झाला असेल तर दे ते इकडे आणि फ्रेश होऊन ये, मी ऑर्डर करतो आपल्यासाठी काहीतरी. दक्षने तिच्या हातातून मेनू कार्ड हिसकावून घेतलं. तशी ती वैतागून फ्रेश व्हायला गेली. दीक्षा आणि दक्षने कॉफी आणि स्नॅकचा आनंद लुटला. आज इकडेच फिरूया, उद्या तुला हवं असेल तर तुला कार अरेंज करून देतो, तू फिर हवं तिकडे, दक्ष मोबाईलमध्ये पाहत म्हणाला. आणि तू? दीक्षाच्या तोंडून पटकन निघून गेलं. मला काम आहे, दक्ष म्हणाला. फिरायचं असेल पोरींच्या गळ्यात गळे घालून, दीक्षा पुटपुटली. तसं काम नाही आहे. डीके ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची एक छोटी ब्रांच गोव्यातही आहे, तिकडे व्हिजिट करायचं आहे. तुला माझ्यासोबत फिरायची एवढीच हौस असेल तर संध्याकाळपर्यंत काम संपवतो हा बायको, दक्ष मिश्किलपणे म्हणाला. तसं दीक्षाने नाक मुरडलं. दोघे रिसॉर्टच्या आसपासचा परिसर भटकायला निघाले.
दीक्षाने दिव्याने तिच्यासाठी सिलेक्ट केलेला फ्लोरल वन पीस घातला होता, ज्यात ती खरंच क्यूट दिसत होती. ती कुतूहलाने आसपासचं सगळं पाहत होती आणि दक्ष ठोंब्यासारखा तिच्यासोबत त्याच्याच नादात चालला होता. अचानक दीक्षाची एका ठिकाणी नजर गेली आणि तिची पावलं जागीच थांबली. दक्ष नादात पुढे गेला होता, पण तिचा आवाज नाही म्हणून त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा दीक्षा पुतळा बनून एका जागी उभी असलेली त्याला दिसली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ते पाहून दक्षला प्रश्न पडला. तो लगेच मागे आला आणि तिला हलवलं. दीक्षा त्याच्या हलवण्याने ती भानावर आली. ती ती इकडे म्हणजे दिवी? ती एकटीच काहीतरी बडबडत होती, ज्याचा दक्षला काही अंदाज येत नव्हता. काय बडबडतेस खुळ्यासारखी? त्याने रागातच दीक्षाला विचारलं. काही नाही, दीक्षा म्हणाली, पण तिचं लक्ष मात्र अजूनही तिकडेच होतं. चला, दक्ष म्हणाला, पण दीक्षाचे पाय हलेनात. तू थांब, मी आलेच. ती भराभर त्या दिशेने पळत गेली आणि दक्षही तिच्या मागे गेला. दीक्षा तिच्या मागे पळत होती, पण ती पोचायच्या आतच ती व्यक्ती गाडीत बसून निघून गेली होती. अगं ये मूर्ख मुली, तुला अक्कल वगैरे आहे की नाही काही? काय पळतेस रस्त्यावरून अशी? दक्ष तिच्या जवळ खेकसला. सॉरी, ते मला वाटलं मी तिला पाहिलं ते. नेवर माइंड, दीक्षा मान खाली घालत म्हणाली. तुला वेडाचे झटके येतात का गं मध्ये मध्ये? दक्ष तिला उकसवत म्हणाला, पण ती शांतच होती. त्याला जरा आश्चर्यच वाटलं. एरवी त्याच्या प्रत्येक कमेंटवर प्रत्युत्तर देणारी दीक्षा कसल्याशा विचारात हरवलेली वाटत होती. तोही मग शांतच राहिला. डिनरच्या वेळेसही दीक्षा शांत होती. दक्ष तिच्याकडे पाहत अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला काहीच कळत नव्हतं. पण दीक्षाने कोणाला तरी बघितलं होतं आणि त्यामुळे ती डिस्टर्ब झाली होती, हे मात्र त्याला कळून चुकलं होतं आणि आता तोही त्या व्यक्तीबद्दल विचार करत होता. कोण असेल ती व्यक्ती जिला बघून ही एवढी बेचैन झाली आहे? नक्कीच कोणीतरी इम्पॉर्टंट असणार. दक्ष खाता खाता विचार करत होता. ती इकडे कशी? पण ती इकडे आहे म्हणजे दिवी ही इकडेच असेल, पण कसं कळेल कुठे ते? हां, नेटवर सर्च करून पाहते, नक्कीच काहीतरी माहिती मिळेल. रूमवर गेल्यानंतर बघते. या डुकरासमोर नको, दीक्षाने मनात विचार केला आणि जेवणावर फोकस केलं. दुसऱ्या दिवशी दोघांनी सोबत ब्रेकफास्ट केला आणि दक्ष कामासाठी निघून गेला. दीक्षाला काल तिचं नाव टाकल्यावर गुगलवर एक पत्ता सापडला होता. तिने तिकडे जायचं ठरवलं. दक्षने त्यांच्यासाठी कार हायर केलेलीच होती. तिने ड्रायव्हरला लोकेशन सांगितलं आणि ती निघाली. साधारण अर्ध्या पाऊण तासांनी ती लोकेशनवर पोहोचली. एक छानसा बंगला होता तो. तिने गेटमधून आत येत बेल वाजवली. काही वेळातच दार उघडलं गेलं आणि दीक्षाला पाहून समोरच्या व्यक्तीच्या कपाळावर आठ्या पडल्या. येस, तिने विचारलं. हाय, तू ओळखलं नाहीस मला? दीक्षाने विचारलं. नो, हू आर यू? त्या व्यक्तीने निर्विकारपणे उत्तर दिलं. मी दीक्षा. असं काय करतेस? तू मुद्दाम ओळख दाखवत नाहीयेस ना? हे बघ, मी काही करणार नाहीये, पण प्लीज मला एकदा दिवीला भेटू देत. प्लीज, मी परत इकडे फिरकणारही नाही, दीक्षा तिला रिक्वेस्ट करत म्हणाली. कोण दिवी? अशा नावाचं कोणी इकडे राहत नाही. त्या व्यक्तीने दार लावायला हात पुढे केला. यू आर लाईंग. दिवी इकडेच आहे ना? खरं सांग, दीक्षा म्हणाली. लुक मिस, हू एव्हर, मी एकदा सांगितलं ना, दिवी नावाचे कोणीही इकडे राहत नाही, तरीही तू का फोर्स करतेस? ती व्यक्ती चिडून म्हणाली. तू का असं करतेस? मी काय केले? काय घोडं मारले तुझं? तेव्हाही तू हेच केलं होतंस. काय मिळालं तुला माझ्यापासून दिवीला दूर करून? किती खालच्या थराला गेलीस तू? का केलंस असं? दीक्षाचा संयम आता तुटला होता आणि तिचा आवाज वाढला होता. हे, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर ओरडायची? इकडे तमाशा करायचा नाही, अदरवाईज सिक्युरिटीला बोलावून धक्के मारून हाकलवून देईन, ती व्यक्ती संतापून म्हणाली. बघतेस कशी हकलतेस ते. दिवी, दिवी. दीक्षा आत घुसण्याचा प्रयत्न करत होती, पण तिने तिला घट्ट पकडून ठेवलं होतं. सोड मला, दीक्षा म्हणाली. हे बघ, बऱ्या बोलाने इकडून निघ, नाहीतर पोलीस कंप्लेंट करीन मी. चल, चालती हो, आणि परत जर इकडे दिसलीस तर याद राख, हातपाय तोडून गळ्यात घालीन. असं म्हणत त्या व्यक्तीने धाडकन दरवाजा बंद केला. दीक्षाने चिडून दारावर लाथ मारली आणि तशीच तिकडून निघाली. काहीतरी नक्कीच झाले. ती मला ओळख दाखवत नाही, काय कारण असेल? दिवी तर ठीक असेल ना? काहीतरी गडबड नक्कीच आहे. मी शांत बसणार नाही, या सगळ्याच्या मुळापर्यंत जाणारच. दीक्षाने डोळे पुसले आणि ती हॉटेलवर परत आली. इकडे त्या व्यक्तीने कोणाला तरी फोन लावला. भाई, ती आली होती. दीक्षा, ती म्हणाली. व्हॉट? ती तिकडे काय करत होती आणि तू काय केलंस? पलीकडून तिचा भाई म्हणाला. हाकलून लावले, बट भाई ती गप्प बसणार नाही असं वाटतंय. ती काहीही करू शकत नाही, तिची सोय लावली आहे मी. यू नो व्हॉट, वेल, तू लवकरात लवकर तिकडून निघ आणि लंडनला ये, मी सगळी सोय करतो तुझी, तो म्हणाला. ओके भाई, तिने फोन ठेवला.
दीक्षा तावातावाने हॉटेल रूममध्ये आली आणि तिने स्वतःला बेडवर झोकून दिलं. तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दारावर नॉक झालं तशी ती सावरून उठली आणि तिने दार उघडलं. बाहेर दक्ष उभा होता. त्याला पाहून दीक्षाने लगेच डोळे पुसले आणि ती लगेच वळून आत आली. पण दक्षने तिला रडताना पाहिलं होतं आणि का कोण जाणे त्याला ते आवडलं नव्हतं. तो तिच्या मागे आत आला. काय झाले रडायला? दक्षने विचारलं. नन ऑफ युअर बिझनेस, दीक्षा रागाच्या भरात म्हणाली. सरळ विचारतोय ना, सरळ उत्तर द्यायचं. काय झालंय? दक्षने तिचा दंड पकडून विचारलं. काही नाही, खूप एकटं वाटतंय, दीक्षा मान खाली घालून म्हणाली. तसा दक्ष वरमला. त्याने तिचा हात सोडला आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला. दीक्षा गॅलरीत जाऊन उभी राहिली. 10 मिनिट झाली असतील. घे, दक्षने तिच्यासमोर कॉफी मग धरला. नकोय मला. दीक्षा, हे बघ, वेस्ट घालवलेलं आवडत नाही मला, घे गुमानं, दक्ष जरबेने म्हणाला. तसा दीक्षाने त्याच्या हातातून मग घेतला. कॉफी घेतल्यावर तिला बरं वाटलं. डान्स आवडतो? दक्षने विचारलं. दीक्षाने त्याच्याकडे पाहिलं. डान्स करायला आवडतं का? गोव्यात खूप सारे चांगले पब्स आहेत. तुला आवडणार असेल तर आपण जाऊ शकतो आज रात्री, दक्ष म्हणाला. तशी दीक्षाने होकारार्थी मान डोलावली. तिलाही या सगळ्या विचारांपासून काही क्षण सुटका हवीच होती. रात्री तयार होऊन दोघे बाहेर पडले. दीक्षा आज कमाल दिसत होती. काही क्षण तिच्याकडे पाहताना तर दक्षही विसरला होता की त्याने केवळ रिव्हेंज म्हणून तिच्याशी लग्न केले. पण लगेच तो भानावर आला. दोघे पबमध्ये आले होते. दीक्षाने म्युझिकमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं. ती बेभान होऊन नाचत होती. जणू काही सगळं दुःख त्या वातावरणात विसरायचा प्रयत्न करत होती. दक्ष डोळे फाडून तिच्या या रूपाकडे पाहत होता. दीक्षाची ही सुद्धा बाजू असेल हे त्याने कधी इमॅजिनच केलं नव्हतं. आसपासची तरुण मुलं तिच्यावर कॉमेंट्स मारायला लागली. तसा दक्षला राग अनावर झाला आणि त्याने हाताला धरून तिला बाहेर आणलं. ओ गॉड, आता काय झालंय तुला? चांगली डान्स करत होती मी, तर तेही तुझ्याच्याने बघवलं नाही का? दीक्षा त्याच्यावर खेकसली. गाडीत बस, दक्षने हुकूम सोडला. तशी ती चरपडत आत बसली आणि त्याने गाडी बीचकडे वळवली. बीचवर आल्यावर दक्षने गाडी पार्क केली आणि दोघे खाली उतरले. दोघे समुद्राकडे पाहत उभे होते. किती शांतता आहे ना इकडे, दीक्षा अंगावर वारा झेलत म्हणाली. दक्ष फक्त तिच्याकडे पाहत होता. काश माझ्या आयुष्यात ही अशी शांतता असती. दीक्षा समुद्राकडे पाहत खिन्न हसली. पण नाही, मला सरळसोट आयुष्य जगून घ्यायचं नाही, हे तर तनु देवानेच ठरवलं आहे. का आलायस तू माझ्या आयुष्यात दक्ष? का केलेस तू माझ्याशी लग्न? कसला बदला घ्यायचा आहे रे तुला? आधी ती, मग तो नितीन आणि आता तू. का माझं सुख हिरावून घेण्याच्या मागे लागलाय तुम्ही? काय बिघडवलं होतं रे मी तिचं, की तिने मला देवीपासून लांब केलं? कितीतरी महिने हाच विचार करण्यात घालवले. त्या आठवणींपासून पळतच होते की नितीन भेटला. वाटलं आता तरी सगळं चांगलं होईल, पण नाही. सगळं गणितच फिसकटलं आणि तुझी एंट्री झाली. सगळे स्वतःचा स्वार्थ साधून पुढे निघून गेले. पण माझं काय? माझा विचार कोणीच का नाही करत? ना घरच्यांना माझी पर्वा आहे, ना बाकी कोणाला. असा काय गुन्हा केलाय मी, ते तरी सांगा. सांगा ना, काय केले मी की मला शिक्षा देताय तुम्ही सगळे? दीक्षा जोरात ओरडली. दीक्षा, दक्ष तिच्याजवळ येतच होता की तिने त्याला थांबवलं. तू मला सांगत का नाही आहेस दक्ष? मी काय घोडं मारले तुझं? लग्न, प्रेम हा सगळा खेळ वाटतोय का रे तुला? म्हणजे काय तर तू माझ्याशी कसल्याशा रिवेंजसाठी लग्न करणार? मग मला त्रास देणार, रडवणार आणि मग तुझं मन भरलं की हाकलून देणार तुझ्या आयुष्यातून, बरोबर ना? पण या सगळ्यात भरडलं कोण जाणार? मी. लोकांच्या नजरा, त्यांची बोलणी कोण सहन करणार? मी. दोष कोण? तर मीच. तुला काय फरक पडणार आहे रे दक्ष? बट यू नो व्हॉट, तुझ्यासारख्यांना वठणीवर आणता येतं मला. फक्त एकदा मला सत्य कळू देत. जर मी खरंच गुन्हेगार असेल ना, तर हसत फासावर चढेन. पण जर मी निर्दोष निघाले ना, तर आय स्वेअर दक्ष, तुला रडवल्याशिवाय राहणार नाही मी. दीक्षा दक्षसमोर चुटकी वाजवत म्हणाली. दीक्षा, आपण याविषयी नंतर बोलूया, दक्ष म्हणाला. या क्षणी त्यालाही कळत नव्हतं काय करावं. नंतर? काय बोलणार आहेस नंतर तू? काय सांगणार आहेस मला? ते फोटोज कसे फोर्स केलेत ते सांगणार आहेस की नितीनला कसं माझा फायदा घ्यायला पाठवलंस ते सांगणार आहेस? जे काही बोलायचं ना ते बोल. आत्ता इथे होऊन जाऊ देत. तू असेस मी, दीक्षा संतापून म्हणाली. दीक्षा, लेट्स गो फ्रॉम हिअर, दक्ष आसपास नजर फिरवत म्हणाला. बीच बराच सुनसान होता, त्यामुळे आता दीक्षाला घेऊन तिकडे थांबणं त्याला सेफ वाटत नव्हतं. तो तिचा हात धरायला आला. डोंट टच मी मिस्टर डीडी, जस्ट गो अवे, मला एकटं सोड, दीक्षा समोर पाहत म्हणाली. हॉटेलवर चल, उशीर झालाय, दक्ष शांतपणे म्हणाला. नाही यायचं मला कुठेही, दीक्षा चिडून म्हणाली. दीक्षा, बऱ्या बोलाने एक, मला जबरदस्ती करायला लावू नकोस, दक्ष कडाडला. तशी दीक्षा रागावरत गाडीत जाऊन बसली. दक्ष ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि त्याने गाडी स्टार्ट केली. दीक्षा काही वेळात तशीच सीटवर डोकं ठेवून झोपून गेली.
पण दक्ष मात्र तिच्या बोलण्याचा विचार करत होता. त्यांच्या डोक्यात विचारांचा कोलाहल माजला होता. काय चूक, काय बरोबर, आता तर त्यालाच कळत नव्हतं. काहीतरी सलत होतं. कदाचित जे घडलं होतं त्याला वेगळ्या पद्धतीनं समोर आणलं गेलं होतं. त्याला परत गेल्यावर नव्याने सगळं पडताळून पाहायला लागणार होतं. पण एक मात्र होतं की कुठेतरी पाणी मुरत होतं आणि त्याला लवकरात लवकर त्या गोष्टीचा शोध घ्यायचा होता. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.